नमस्कार. बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये 2-3 एक कमेंट्स खूप पास होत आहेत. त्यामध्ये तुतारीची केली मराठ्याने पुंगी, त्यानंतर जरांगे पाटलाचा नाद खुळा आणि शरद पवारांचा केला त्यांनी खुळखुळा, असे काही कमेंट्स महाराष्ट्रात पूर्ण व्हायरल होत आहेत. बघा, आता ह्या निवडणुकामध्ये, विधानसभेच्या निवडणुकामध्ये जरांगे पाटलांनी एवढं आर्य आणलेलं आहे शरद पवारांना. पण काही लोक म्हणायचे की जरांगे पाटील हा तुतारीचा माणूस आहे, शरद पवारांचा माणूस आहे. ह्या गोष्टी त्यांनी पूर्ण हाणून पाडलेल्या आहेत. आता जे मुळात गोष्ट आहे बघा, शरद पवारांची गाडी अडवली गेली कोर्डवाडीमध्ये, ठीक आहे. आणि ती गाडी ज्यावेळेस कार्यकर्त्यांनी अडवली त्यापासून त्यानंतर शरद पवारांची पुंगी वाजलेली आहे. आणि तेव्हापासून शरद पवार हे आरक्षणावरती बोलू लागलेत. जेव्हा त्यांची गाडी अडवली तेव्हापासून शरद पवार हे आरक्षणावरती बोलत आहेत. काही पण ते बोलत आहेत. त्यांचं जे मौनव्रत होतं त्याने ते मौनव्रत एक हिसक्यानं सोडलं आणि ते त्यावरती सध्या भाष्य करत आहेत. म्हणजे बघा, शांत माणूस एखादा असतो त्याचा फायदा जास्त घेतात लोक, पण तोच माणूस जर आक्रमक होतो तर विचार नक्कीच होतो. आता महाविकास आघाडीतील लोकांची जे मागणी आहे, काय मागणी आहे मुळात त्यांची? जी आपली महाविकास आघाडी आहे त्यांची मुळात काय आहे? डोळे ठेवून शांत झोपून राहायचं. काही होऊ द्या, कोण मरो, कुठले आंदोलन हो, काय हो, कुठं काहीही ह्यानं देणं घेणं नाही. किती मोर्चे होतील, काय होईल, कुणी मरेल, आत्महत्या करेल, सुसाईड काय असो, त्यांना काय देणं घेणं नाही. आता एवढा ज्वलंत असा प्रश्न आहे आरक्षणाचा, तो रखडलेला आहे 8-9 महिने. पण एक विरोधी पक्ष म्हणून, एक विरोधक म्हणून यांची भूमिका अशी असायला पाहिजे होते की यातून काहीतरी मार्ग निघून ओबीसीवर पण अन्याय होऊ नये आणि मराठ्यांना पण कसं आरक्षण देता येईल तेही टिकणार. आता बघा, 52% वरील आरक्षण टिकत नाही. बिहार मधलं आरक्षण काढलंय, ठीक आहे. मग 52च्या पुढलं आरक्षण जर टिकू शकत नाही तर महाराष्ट्रामध्ये तो हट्ट का होतोय 52%च्या पुढलं आरक्षण लादायचा? आणि ते आरक्षण टिकल गॅरंटी काय हो? कारण ज्या वेळेस बघा केंद्रामध्ये तरतूद करावं होते, कायद्यामध्ये तरतूद करून आरक्षणाची क्षमता वाढवावी लागते. असे कुठले काय केलं नाही. इथल्या इथं फक्त लिकरू रडते, डोळे बसायची कामं हे शासनाने केले आणि त्याला सुद्धा सपोर्ट हा महाविकास आघाडीने केलेला आहे, डोळे झाकूनच. त्यांना भीती आहे जर आपण उघड बोललो तर आपले ओबीसी बांधव नाराज होतील, तर आपण यांना बोललो तर हे नाराज होतील. मग कुणालाच बोलायचं नाही, शांत राहायचं. पण शांत राहून यांचाच कार्यक्रम हा झालेला आहे. कारण काय बघा, 1994चा GR ज्या वेळेस सर्व लोकांसमोर पोहोचला आणि तो पोहोचवायचं काम सोशल मीडियाने केलेलं आहे, ते चांगलं काम केलेलं आहे. कारण नेमका 1994चा GR काय होता, त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते, आरक्षणाच्या ह्या अटी असतील काय असेल किंवा आरक्षण मराठ्यांना का भेटलं नाही त्यावेळेस शरद पवार नेमकं काय केली खेळी, ह्या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या. आणि त्या गोष्टी पोहोचल्यामुळं शरद पवारांची पुंगी वाजवायचं काम हे महाराष्ट्रातील तरुण करत आहेत. शरद पवारांचेच नाही, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, किंवा बघा हेच मराठे गेले होते मातोश्रीला गेले होते, शिवसेनेची मातोश्रीला गेले, परत पवारांची गाडी अडवली, नांदेडला काँग्रेसचं हे केलं होतं. मग असंच सांगतो प्रत्येक वेळेस. आता ही अशी गोष्ट होणार नाही की ज्याप्रमाणे लोकसभेला झाला फायदा, पण हा फायदा हा विधानसभेला कुणालाच होणार नाही, एवढं मात्र खरं आहे. आता बघा, पुणे नगरची गर्दी सांगते, पुण्याची, नगरची, सोलापूरची जी गर्दी आहे आंदोलनाची किंवा शांती मोर्चाची, ते हेच सांगत आहे की मराठा झाला जागृत आता. आणि ज्यावेळेस हा मराठा फक्त एकटा नाही, तुम्ही डोक्यातला समज काढून टाका, मराठा हा एकटा नाही, मराठा पूर्वी एकटा नव्हता. शिवरायांच्या शिवकाळामध्ये सुद्धा मराठे कोणाला बोलायचे? कारण बघा, औरंगजेब कधी हे नाही बोलला पाल लोक आलेत, मुस्लिम लोक आलेत, हे लोक आले, ते आलेत. ते फक्त एकच बोलायचे, मराठे. मराठा फक्त एक जात नाही, मराठा ही दख्खनच्या पठारावरती म्हणजे महाराष्ट्रातील एक अशी कम्युनिटी आहे शिवरायांची
त्यामध्ये 12 बलुतेदार जे आहेत ते त्यामध्ये आहेत. आणि हेच थीम जरांगे पाटलांचे धनगर, दलित, ओबीसी आणि त्यानंतर मुस्लिम हे सर्व मिळून, ओबीसी सर्व मिळून ह्या विधानसभेला एक सर्वसामान्य लोक उभा करायचे अपक्ष म्हणून, आणि सर्वसामान्य लोक उभा करून त्यांचं राज्य स्थापन करायचंय असा अट्टहास यातून दिसतोय आपल्याला. आणि या गोष्टीला आता आरक्षण मागून मिळणार नाही, आपण झवडून ते मिळवू शकत नाही. आरक्षण आता असं भेटणं शक्य नाही. ही गोष्टी, ह्या गोष्टी धनगराला कळून चुकल्या, मुस्लिमांना कळल्या, मराठ्याला पण कळल्या आणि ओबीसीला पण ह्या गोष्टी कळल्या. म्हणजे सर्वसामान्य लोकांना ह्या गोष्टी कळून चुकल्या की हे राजकारण लोक आपल्याला आरक्षण द्यायला उदासीन आहेत. पर्याय काय, आपल्याला आता राज्यकर्ते बनावे लागेल आणि आपले प्रॉब्लेम हे आपल्याला सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. त्यामुळे काय झालं, हे जे बाकी सर्व वर्ग आहे, जो गरीब वर्ग आहे, जो मध्यमवर्गीय वर्ग आहे, तो पूर्ण आता एकत्र झालेला आहे, एकवटलेला आहे पूर्णपणे. ही सांगते गर्दी पुण्याची, सोलापूरची, नगरची, साताऱ्याची. कारण तेच आता एवढं निगेटिव्ह परसेप्शन जे सेट केलं होतं जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये, त्यामध्ये शेलार असतील, राणे असतील, लाड, दरेकर हे जे लोक आहेत, पण एवढं करून सुद्धा, एवढं सेट करून जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये काही गोष्टी घडवून, काही होऊन, पण अशा एवढ्या गोष्टी होऊन सुद्धा जरांगे पाटलांच्या मागची जी गर्दी आहे ती गर्दी अजिबात कमी झालेली नाही. पण ते त्यांच्या मागची गर्दी कमी करायला त्यांना यश आलं नाही. कारण बघा, जर नेता चांगला असेल तर नेता विश्वासू असेल, नेत्यानं विश्वास संपादन केला असेल तर त्याच्या मागची गर्दी कमी कुणीही करू शकत नाही. ती गर्दी कमी न होता ती गर्दी वाढतच राहणार हे दाखवून दिलेलं आहे महाराष्ट्रातील जनतेनं जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभा राहून. आता बघा, एक प्रश्न होता लोकांना की जरांगे पाटील कुणाचा, पण यावेळेस जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगून टाकलेलं आहे की जरांगे हा कुणाचाच नाही, तो फक्त जनतेचा आहे, तो मराठ्यांचा आहे आणि जनतेचा आहे. त्यामुळे जो प्रश्न होता तो येतच प्रश्न सॉल्व्ह झाला. आता जी घटना होती, जी घटना घडली शरद पवारांच्या बाबतीमध्ये, शरद पवारांना वाटलं होतं जे काय असो, पण जो वाद चिघळवला, जो वाद वाढवला तो शरद पवारांनी. कारण बघा, शरद पवारांची प्रतिमा तुम्हाला मी काय सांगू, सर्वांना माहितीच आहे. लहान थोरापासून सर्वांना आता ती प्रवृत्ती माहीत झालेली आहे शरद पवारांची, आणि ती प्रवृत्ती घराघरापर्यंत पोहोचलेली आहे लोकांच्या डोक्यामध्ये. आणि ज्यावेळेस बघा, माणसाच्या हृदयामध्ये राहावं पण डोक्यात कधीच राहू नये, आता शरद पवार हे डोक्यात बसलेले आहेत. आणि ज्यावेळेस डोक्यात एखादा व्यक्ती बसतो त्याचा करेक्ट कार्यक्रम हा नक्कीच होत असतो. हा पण एक इतिहास आहे. आता एवढ्या गोष्टी होत आहेत महाराष्ट्रामध्ये. आता विधानसभेला महाविकास आघाडी सोबतच महायुतीचं पण टेन्शन वाढलेलं आहे. कारण त्यामध्ये एक स्पष्ट उल्लेख होतोय आणि खास करून मराठे सुद्धा इच्छुक आहेत, महाराष्ट्राची जनता सुद्धा इच्छुक आहे. ते म्हणजे की जरांगे पाटलांना आपण साथ देऊन आपलं शासन आपण निर्माण करू आणि आपले प्रॉब्लेम्स आपण त्यावेळेस सॉल्व्ह करून घेऊ, हा विश्वास संपादन झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक समाजातील ज्याला खरंच वाटते लोकहितवादी लोक आहेत ते लोक पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहेत. आणि त्यांना ही आशा आहे की पाटीलच आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतात. आणि त्याच आशेपोटी तो एक विश्वास ठेवून लोक त्याच्या पाठीमागे आहेत. आणि अजून एक गोष्ट बोलली जाते, ज्याप्रमाणे आम्ही आतापर्यंत विश्वास ठेवून महाविकास आघाडीला दिलं, महायुतीला दिलं, पण आमचा भ्रमनिरास झाला. आता आम्ही असं नाही करणार, आम्ही सर्वसामान्यांना वोटिंग करणार. आतापर्यंत तुम्हाला दिलं, यावेळेस आपण यांना देऊन बघू, हे पण लोकांच्या मनामध्ये ह्या गोष्टी चालत आहेत. एकूणच महाराष्ट्रामध्ये मित्रांनो हे असं वातावरण आहे. हे वातावरण पाहता जी ही लाट आलेली आहे, ज्याप्रमाणे 2014 मध्ये मोदी लाट होती, अशीच आता महाराष्ट्रामध्ये एक गरिबांची लाट आलेली आहे, गरिबांच्या राज्याची वाट आलेली आहे. आणि ती वाट खरंच आपलं एक नवीन भिंत हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बांधेल आणि एक देशाला आदर्श हे फक्त महाराष्ट्र देऊ शकतं, हे परत एक वेळेस दाखवून देईल अशी आशा ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आहे. आता यावरती नेमकं कसं होणार आहे, काय होणार आहे, पुढील भूमिका कशी असणार आहे,
एकूणच तुमचं याविषयी मत काय आहे, तुम्हाला नेमकं वाटतं काय या विषयावरती, खाली नक्कीच एक कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करत चला. नमस्कार, जय हिंद, खुश रहा, हॅपी रहा.